हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू इक्विलिब्रियम सायन्स हब. आपण स्टार्ट केलाय चॅप्टर लेन्सेस आणि त्यामध्ये आपण बघितलाय इंट्रोडक्शन फॉर द लेन्सेस आणि नेक्स्ट आपण बघणार आहे सम डेफिनेशन्स. तर बघू शकतो आता फर्स्ट बघून घ्या. आपण बघितलं की जो लेन्स असेल तो बनलेला आहे टू स्पेरिकल सरफेसेस पासून और टू स्पियर्स पासून. सो जो कॉन्व्हेक्स लेन्स असेल तो टू स्पियर्स पासून बनलेला आहे आणि त्यामध्ये जो पफ्ड अप आउटवर्ड बघू शकता कॉन्व्हेक्स लेन्स जो असेल तो पफ्ड अप आउटवर्ड असेल, मीन्स बाहेर तो फुगलेला असेल. तर बघू शकता हा असेल कॉन्व्हेक्स लेन्स पफ्ड अप आउटवर्ड्स, पफ्ड अप आउटवर्ड्स आणि हा बनलेला असेल स्पियर्स पासून. तर बघू शकता हा जो कॉन्व्हेक्स लेन्स असेल हा बनलेला असेल स्पियर्स पासून. सिमिलरली जो कॉन्केव्ह लेन्स असेल तो सुद्धा बनलेला असेल स्पियर्स पासून आणि हा असेल स्पेरिकल इनवर्ड्स. बघू शकता हा असेल स्पेरिकल इनवर्ड्स. आणि कॉन्व्हेक्स लेन्स अँड कॉन्केव्ह लेन्स हे दोन्ही बनलेले आहेत स्पियर्स पासून. आणि त्यानंतर आपल्याला डेफिनेशन बघायची आहे फर्स्ट सेंटर ऑफ कर्वेचर. सो फर्स्ट डेफिनेशन असेल आपली सेंटर ऑफ कर्वेचर. तर बघू शकता सेंटर ऑफ कर्वेचर काय असेल तर सेंटर ऑफ स्पियर. बघू शकता सेंटर ऑफ स्पियर बघू शकता टू स्पियर्स पासून बनलेला असेल तर C1 आणि C2. सेंटर ऑफ कर्वेचर दाखवू आपण C1 आणि C2 नी आणि जो लेन्स असेल त्याला टू सेंटर ऑफ कर्वेचर्स असतील. सेंटर ऑफ स्पियर बघू शकता सेंटर ऑफ स्पियर, सेंटर ऑफ कर्वेचर असेल सेंटर ऑफ स्पियर whose parts form lens, whose parts form lens मीन्स ज्याच्या पार्ट्स पासून लेन्स क्रिएट झालेली आहे. बघा ज्या स्पियर्सच्या पार्ट पासून लेन्स क्रिएट झालेली आहे त्याला म्हणू आपण सेंटर ऑफ कर्वेचर. बघू शकता या स्पियर्स पासून बनलेला आहे, स्पियर्स पासून बनलेला असेल लेन्स. आता कॉन्केव्ह लेन्स असो किंवा कॉन्व्हेक्स लेन्स असो हा बनलेला असेल स्पियर्स पासून. स्पियर्सच्या पार्ट पासून एक लेन्स तयार केला आपण आणि त्या स्पियरच्या सेंटरला म्हटलं आपण सेंटर ऑफ कर्वेचर मीन्स सेंटर ऑफ स्पियर. आता सेंटर ऑफ स्पियर असेल हुज पार्ट्स ज्याच्या पार्ट पासून तयार झालेला आपला लेन्स, ज्याच्या पार्ट्स पासून लेन्स तयार होईल त्याला म्हणू आपण सेंटर ऑफ कर्वेचर. त्यानंतर नेक्स्ट बघू शकतो आपण टू सेंटर ऑफ कर्वेचर असतील C1 आणि C2. तर कुठलाही लेन्स असेल त्याला टू सेंटर ऑफ कर्वेचर असेल C1 आणि C2. त्यानंतर बघू शकता रेडियस ऑफ कर्वेचर. नेक्स्ट असेल रेडियस ऑफ कर्वेचर. आता बघू शकता रेडियस ऑफ स्पियर. पुन्हा बघा रेडियस ऑफ स्पियर आता हे असेल रेडियस आणि हे असेल सुद्धा सेकंड स्पियरची रेडियस. सो R1 आणि R2. रेडियस ऑफ स्पियर, स्पियरची रेडियस, रेडियस ऑफ स्पियर whose parts form lens. ज्याच्या पार्ट्स पासून लेन्स बनलेली असेल अशा रेडियस ऑफ स्पियर. बघू शकता रेडियस ऑफ स्पियर ज्या स्पियर पासून बनलेला आहे आपला लेन्स त्याची जे रेडियस असेल त्याला म्हणू आपण रेडियस ऑफ कर्वेचर. तर बघू शकता रेडियस ऑफ कर्वेचर काय असेल तर स्पियर्स पासून आपण बनवला लेन्स, स्पियरच्या पार्ट पासून आपण लेन्स बनवू आणि त्या स्पियरच्या रेडियसला आपण म्हणू रेडियस ऑफ कर्वेचर. अँड रेडियस ऑफ कर्वेचर लिहू आपण R1 आणि R2. बघू शकता जसं आपण सेंटर ऑफ कर्वेचर 2 असतील C1 आणि C2 तसे दोन स्पियर पासून जो लेन्स बनलेला असेल त्याची जी रेडियस असेल त्याला म्हणू आपण रेडियस ऑफ कर्वेचर अँड रेडियस ऑफ कर्वेचर असेल R1 आणि R2. तर बघू शकता फर्स्ट आपण बघितलं सेंटर ऑफ कर्वेचर, त्यानंतर बघितलं आपण रेडियस ऑफ कर्वेचर. नेक्स्ट असेल प्रिन्सिपल एक्सिस. नेक्स्ट पार्ट बघू शकतो आपण प्रिन्सिपल एक्सिस. प्रिन्सिपल एक्सिस हे एक इमेजनरी लाईन असेल. एक्सिस मीन्स एक लाईन असेल, इमेजनरी लाईन पासिंग थ्रू बोथ द सेंटर ऑफ कर्वेचर. सो प्रिन्सिपल एक्सिस बघू शकतो इमेजनरी लाईन पासिंग थ्रू, इमेजनरी लाईन पासिंग थ्रू सेंटर ऑफ कर्वेचर. जे इमेजनरी लाईन पास होत असेल सेंटर ऑफ कर्वेचर्स मधून त्याला म्हणू आपण प्रिन्सिपल एक्सिस. इमेजनरी लाईन असेल आपल्याला इमॅजिन करावं लागेल की एक जी लाईन आहे ते फ्लो होत आहे, पास होत आहे सेंटर ऑफ कर्वेचर मधून. तर याला म्हणू आपण प्रिन्सिपल एक्सिस. इमॅजिन करावं लागेल की एक लाईन पास झालेली आहे टू सेंटर ऑफ कर्वेचर्स मधून, दोन्ही सेंटर ऑफ कर्वेचर मधून जे स्पियरचे सेंटर्स आहेत त्यामधून आणि त्याला म्हणू आपण प्रिन्सिपल एक्सिस. तर बघून घ्या. यानंतर आपण बघू फोकस, प्रिन्सिपल फोकस अँड फोकल लेंथ. सो आपण बघत होतो डेफिनेशन्स. फर्स्ट आपण बघितलं सेंटर ऑफ कर्वेचर, नंतर आपण बघितलं रेडियस ऑफ कर्वेचर, त्यानंतर आपण बघितलं प्रिन्सिपल एक्सिस अँड नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे ऑप्टिकल सेंटर. सो नेक्स्ट डेफिनेशन असेल आपली ऑप्टिकल सेंटर. तर बघू शकता ऑप्टिकल सेंटर बघून घ्या, समजून घ्या. ही एक लेन्स आहे
एक कॉन्व्हेक्स लेन्स असेल आणि या कॉन्व्हेक्स लेन्सच्या आतमध्ये एक पॉइंट असेल. आता कॉन्व्हेक्स लेन्स इज अ रिफ्रॅक्टिंग मीडियम. या लेन्समध्ये जेव्हा रेज ऑफ लाईट पास होतील तेव्हा त्या रेज ऑफ लाईटचं होईल रिफ्लेक्शन, मीन्स ते त्याची डायरेक्शन चेंज करतील. बट इनसाइड द लेन्स एक पॉइंट असा असेल ज्या पॉइंट वरून बघू शकता, या पॉइंटला म्हणून आपण ऑप्टिकल सेंटर. इनसाइड द लेन्स एक पॉइंट असा असेल ज्यावरून आपण रेज ऑफ लाईट जर पास केली, बघू शकता हा जर रेज ऑफ लाईट पास केला, हा विदाउट चेंजिंग इज डायरेक्शन, याची डायरेक्शन चेंज न करता पास होईल आणि त्याला म्हणू शकतो आपण, त्या पॉइंटला म्हणू आपण ऑप्टिकल सेंटर. बघू शकता रेज ऑफ लाईट जेव्हा आपण याच्यावर पास करू विदाउट चेंजिंग इज डायरेक्शन. आता रिफ्रॅक्टिव्ह मीडियम आहे, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट व्हायला पाहिजे इनसाइड द लेन्स, बिकॉज हा एक रिफ्रॅक्टिव्ह मीडियम असेल. लेन्स इज अ रिफ्रॅक्टिव्ह मीडियम आणि लेन्स मध्ये रिफ्रॅक्शन ऑफ लाईट व्हायला पाहिजे. बट एक पॉइंट इनसाइड द लेन्स असा असेल ज्या पॉइंट वरून आपण जर रेज ऑफ लाईट पास केले तर विदाउट चेंजिंग इज डायरेक्शन, याची डायरेक्शन पास न होता तो जो रेज ऑफ लाईट आहे तो पास होईल आणि त्या पॉइंटला आपण म्हणायचं ऑप्टिकल सेंटर. आणि हा पॉइंट असेल ऑन द प्रिन्सिपल एक्सिस. तर बघू शकता द पॉइंट इनसाइड द लेन्स, पॉइंट असेल इनसाइड द लेन्स, द पॉइंट इनसाइड द लेन्स on principal axis, principal axis वर असेल. the points inside the lens on principal axis from where rays of light passes without changing its direction, rays of light pass होतील without changing its direction. रेज ऑफ लाईटची डायरेक्शन चेंज न होता जेव्हा रे ऑफ लाईट पास होईल विदाउट चेंजिंग इज डायरेक्शन, त्याला पॉइंटला म्हणू आपण ऑप्टिकल सेंटर आणि हा पॉइंट असेल इनसाइड द लेन्स. सो नेक्स्ट डेफिनेशन आपण बघितली आहे ऑप्टिकल सेंटर आणि यानंतर आपण बघू प्रिन्सिपल फोकस अँड फोकल लेंथ. नेक्स्ट डेफिनेशन आपल्याला बघायची आहे प्रिन्सिपल फोकस. तर बघू शकता आपण ड्रॉ केले पुन्हा एक लेन्स आणि या लेन्स मध्ये बघू शकता कॉन्व्हेक्स लेन्स ड्रॉ केली आपण आणि यामध्ये जे रेज ऑफ लाईट बघू शकता ऑप्टिकल सेंटर असेल, ऑप्टिकल सेंटर आणि यामधून पास करू शकतो आपण एक प्रिन्सिपल एक्सिस. तर बघू शकता प्रिन्सिपल एक्सिस असेल, इकडे असतील सेंटर ऑफ कर्वेचर C1 C2. तर बघू शकता आता प्रिन्सिपल एक्सिस वर बघा पॅरलल टू प्रिन्सिपल एक्सिस रेज ऑफ लाईट जर पास केले, आता बघा पॅरलल टू प्रिन्सिपल एक्सिस रेज ऑफ लाईट पास केले, जर हा कॉन्व्हेक्स लेन्स असेल जेव्हा आपण रेज ऑफ लाईट पास करू पॅरलल टू प्रिन्सिपल एक्सिस आणि हा जर लेन्स असेल कॉन्व्हेक्स लेन्स, तर जे रेज ऑफ लाईट आहे, आता हा जो कॉन्व्हेक्स लेन्स आहे रिफ्रॅक्टिव्ह मीडियम आहे, रिफ्रॅक्टिंग मीडियम आहे आणि यामध्ये होईल रिफ्लेक्शन ऑफ लाईट. आणि कॉन्व्हेक्स लेन्स जर असेल तर हे जे रेज ऑफ लाईट आहे आफ्टर पासिंग थ्रू कॉन्व्हेक्स लेन्स हे डेव्हिएटेड होतील टुवर्ड्स द प्रिन्सिपल एक्सिस. टुवर्ड्स द प्रिन्सिपल एक्सिस डेव्हिएटेड होतील रेज ऑफ लाईट आफ्टर पासिंग पॅरलल टू प्रिन्सिपल एक्सिस. पॅरलल टू प्रिन्सिपल एक्सिस रेज ऑफ लाईट चालले होते आणि ते सर्व रेज ऑफ लाईट जर कॉन्व्हेक्स लेन्स मधून पास होत असतील तर ते डेव्हिएट होतील टू द प्रिन्सिपल एक्सिस आणि मीट करतील एका पॉइंटवर ऑन द प्रिन्सिपल एक्सिस. प्रिन्सिपल एक्सिस वर एका पॉइंटवर मीट करतील आणि त्या पॉइंटला म्हणू आपण फोकस. ज्या पॉइंट वरती पॅरलल टू प्रिन्सिपल एक्सिस जर रेज ऑफ लाईट आले तर ते मीट करतील एका पॉइंट वरती आणि त्या पॉइंटला म्हणू आपण फोकस. आणि असे टू फोकसेस असतील टू द लेन्स आणि लेन्सला प्रेझेंट असतील असे टू फोकस. तर बघू शकता फोकस असेल ज्यामध्ये कॉन्व्हेक्स लेन्स असेल तर कॉन्व्हेक्स लेन्स मध्ये जे रेज ऑफ लाईट आहे पॅरलल टू प्रिन्सिपल एक्सिस गेले, पॅरलल टू प्रिन्सिपल एक्सिस गेल्यानंतर एका पॉइंटवर मीट केले आणि त्यालाच म्हणू आपण, ज्या पॉइंटला मीट केले त्या पॉइंटला म्हणू आपण फोकस, दॅट इज प्रिन्सिपल फोकस. प्रिन्सिपल एक्सिस वरती मीट केले तर प्रिन्सिपल फोकस. आणि बघू शकता जे रेज ऑफ लाईट आहे ते पॅरलल टू प्रिन्सिपल एक्सिस गेल्यानंतर डेव्हिएट होत आहे टुवर्ड्स द प्रिन्सिपल एक्सिस आणि यालाच म्हणू आपण कॉन्व्हर्जन्स. जे रेज ऑफ लाईट डिव्हाइड झाले टुवर्ड्स द प्रिन्सिपल एक्सिस याला म्हणू आपण कॉन्व्हर्जन्स आणि आपण लेन्सला म्हणू कॉन्व्हर्जिंग लेन्स. सो जी कॉन्व्हेक्स लेन्स असेल ती असेल कॉन्व्हर्जिंग लेन्स. सो फोकस कशाला म्हणू शकतो आपण, व्हेन इन अ कॉन्व्हेक्स लेन्स व्हेन रेज ऑफ लाईट आर पासेस पॅरलल टू द प्रिन्सिपल एक्सिस दे कन्वर्ज ॲट अ पॉइंट. एका पॉइंटला ते कन्वर्ज होतील आणि त्या पॉइंटला म्हणू आपण प्रिन्सिपल फोकस. आणि असे टू फोकस प्रेझेंट असतील टू द कॉन्व्हेक्स लेन्स आणि लेन्सला म्हणू आपण कॉन्व्हर्जिंग लेन्स. तेच जर आपण लेन्स बघितली समजून घ्या कॉन्केव्ह लेन्स.
आता बघितले आपण कॉन्केव्ह लेन्स. कॉन्केव्ह लेन्स मध्ये जेव्हा रेज ऑफ लाईट, आता असेल प्रिन्सिपल एक्सिस, इमॅजिनरी लाईन, ऑप्टिकल सेंटर. जर रेज ऑफ लाईट पास केले पॅरलल टू प्रिन्सिपल एक्सिस, रेज ऑफ लाईट पास केले आहे. आता हे होतील डेव्हिएट, बट हे डेव्हिएट होतील अवे फ्रॉम द प्रिन्सिपल एक्सिस. प्रिन्सिपल एक्सिस पासून हे दूर जातील आणि याला म्हणू आपण डायव्हर्जन्स. जेव्हा ते दूर जातील फ्रॉम द प्रिन्सिपल एक्सिस त्याला म्हणतो आपण डायव्हर्जन्स. आणि या लेन्सला म्हणू आपण डायव्हर्जिंग लेन्स. बिकॉज कॉन्केव्ह लेन्स इज अ डायव्हर्जिंग लेन्स, बिकॉज जेव्हा यावरून रेज ऑफ लाईट पास केले तेव्हा ते जातात अवे फ्रॉम द प्रिन्सिपल एक्सिस. प्रिन्सिपल एक्सिस पासून बघू शकता दूर जात आहे आणि याला म्हणू आपण डायव्हर्जन्स आणि लेन्सला म्हणू आपण डायव्हर्जिंग लेन्स. सो मीट जर करायचे असतील हे रेज ऑफ लाईट त्याला आपण बघू शकता मीट करू शकतो ऍट द बॅक साइड ऑफ द लेन्स. आणि ह्या पॉइंटला मीट केलं, या पॉइंटला म्हणू आपण फोकस. आणि असे 2 फोकस प्रेझेंट असतील पुन्हा टू द कॉन्केव्ह लेन्स. कॉन्केव्ह लेन्स मध्ये जे रेज ऑफ लाईट आहे ते जातील अवे फ्रॉम द प्रिन्सिपल एक्सिस आणि त्यांना आपण मीट करू ऍट अ पॉइंट बिहाइंड द लेन्स. लेन्सच्या मागे मीट करू आणि त्या पॉइंटला म्हणू आपण फोकस. तर बघू शकता फोकस हे अलग अलग असतील फॉर द कॉन्केव्ह लेन्स अँड कॉन्व्हेक्स लेन्स. कॉन्व्हेक्स लेन्स मध्ये कॉन्व्हर्जन्स होतं आणि ज्या पॉइंटला ते मीट करतात त्याला म्हटलेलं आपण फोकस. यामध्ये डायव्हर्जन्स होत आहे आणि त्यांना आपण बिहाइंड द लेन्स मीट केलाय, त्यांनी त्या पॉइंटला म्हटलेलं आपण फोकस. सो बघू शकता. त्यानंतर डिस्टन्स बिटवीन द ऑप्टिकल सेंटर पासून तर फोकस पर्यंतचा डिस्टन्स याला म्हणू आपण फोकल लेंथ. द डिस्टन्स बिटवीन द ऑप्टिकल सेंटर अँड द फोकस आणि ऑप्टिकल सेंटर यांच्या मधातलं डिस्टन्स मीन्स असेल फोकल लेंथ. बघून घ्या, ऑप्टिकल सेंटर पासून तर फोकस. आता हा फोकस घ्या किंवा हा फोकस घ्या, दोघांचा डिस्टन्स सेम असेल फ्रॉम द ऑप्टिकल सेंटर आणि त्यालाच म्हणू आपण फोकल लेंथ. इथे सुद्धा घेऊ शकता तुम्ही डिस्टन्स फ्रॉम द ऑप्टिकल सेंटर टू द फोकस याला म्हणू आपण फोकल लेंथ. सो बघू शकता ह्या काही डेफिनेशन्स होता फॉर द लेन्स. बघून घ्या.